नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हेमंत जोशी इकॉनॉमी अँड पॉलिटी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज लोकसभेच्या इलेक्शन्स करता आचारसंहिता डिक्लेअर झालेली आहे. तर आपणा सर्वांना असा प्रश्न पडतो की कोणत्याही निवडणुका आल्या की आचारसंहिता हा शब्द कानावर पडतो. म्हणजेच काय की निवडणुका दरम्यान हमखास कानी पडणारा शब्द म्हणजे कोणता, तर आचारसंहिता अर्थात कोड ऑफ कंडक्ट. वेगवेगळे वर्तमानपत्र असतील, न्यूज चॅनेल असतील, सोशल मीडिया यांच्यावर चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे कोणता, तर आचारसंहिता. मग नेमकं आदर्श आचारसंहिता म्हणजे काय? म्हणजे आचारसंहितेदरम्यान कोणकोणत्या गोष्टी अंमलात येतात, काय होतं किंवा काय होत नाही याची म्हणावी तशी इत्थंभूत माहिती आपणास नसते, लक्षात घ्या. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आचारसंहितेबाबत महत्त्वाची माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, देशामध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष अशा वातावरणामध्ये निवडणुका व्हाव्यात याकरिता भारताचा निवडणूक आयोग एक नियमावली तयार करतो. म्हणजेच काय, एक गाईडलाईन तयार करतो आणि यालाच आपण काय म्हणतो, आचारसंहिता असं म्हटलं जातं. तर देशातल्या ज्या लोकसभेच्या इलेक्शन्स होतात किंवा विधानसभेच्या ज्या इलेक्शन्स होतात, या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये भारतातल्या सगळ्या पक्षांना आणि त्याच्या उमेदवारांना या आचारसंहितेचं पालन करावं लागतं. म्हणजेच देशातले सगळे पक्ष असतील किंवा देशातले सगळे उमेदवार असतील, या सगळ्यांना या आचारसंहितेचं पालन करणं बंधनकारक असतं. मग प्रश्न हा तयार होतो की या आचारसंहिता लागू कधीपासून होते. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक प्रत्यक्षात कधी होणार, म्हणजे आज जसं निवडणूक आयोगानं डिक्लेअर केलं की निवडणुका भारतामध्ये 7 टप्प्यात होणार, तसं निवडणूक आयोगाद्वारे जेव्हा निवडणुका प्रत्यक्षात कधी होणार या तारखा जाहीर झाल्यानंतर किंवा या तारखा जाहीर झाल्यापासून ते प्रत्यक्षामध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जोवर पार पडत नाही तोवर अस्तित्वात राहते ती आचारसंहिता. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की जेव्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो किंवा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात, ते प्रत्यक्षामध्ये निवडणूक पार पडत नाही किंवा निवडणुकीचा कार्यक्रम प्रत्यक्ष पार पडतो तोपर्यंत ही आचारसंहिता भारतामध्ये संपूर्णपणे लागू असते, लक्षात घ्या. मग प्रश्न हा आहे की वेगवेगळ्या निवडणुकांच्या मध्ये किंवा विविध निवडणुकांमध्ये आचारसंहिता कशा प्रकारे लागू होते. म्हणजे बघा की जर लोकसभेची इलेक्शन असेल तर संपूर्ण देशामध्ये एकसमान पद्धतीने लागू होते. म्हणजे जर आता जशी आज लोकसभेच्या इलेक्शनच्या तारखा डिक्लेअर झाल्या, तेव्हा आजपासून सगळ्या भारतभरामध्ये ही आचारसंहिता संपूर्णपणे एकसमान पद्धतीने लागू होते. जर कुठल्याही राज्याच्या विधानसभेची निवडणूक असेल, म्हणजे जसं आता मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुका झाल्या, तसं कुठल्याही राज्याच्या विधानसभेची निवडणूक असेल तर ज्या राज्यामध्ये निवडणूक आहे त्या राज्यापुरतीच आचारसंहिता लागू होते. म्हणजे जर विधानसभेची निवडणूक असेल तर शेजारच्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू असण्याचं काही कारण नाही आहे. ज्या त्या राज्यापुरती आचारसंहिता लागू असते. आणि एखाद्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक म्हणजे निवडणुकीमध्ये नंतर एखाद्या मतदारसंघामध्ये समजा पोटनिवडणूक लागली, अर्थात उमेदवाराचा मृत्यू झाला किंवा काही कारणास्तव त्याला राजीनामा द्यावा लागला, तर त्या ठिकाणी काय होती, पोटनिवडणूक होते, लक्षात घ्या. जर पोटनिवडणूक असेल एखाद्या मतदारसंघामध्ये तर ज्या मतदारसंघाची निवडणूक होणे प्रस्तावित आहे त्या मतदारसंघापुरती ती काय असते, आचारसंहिता लागू असते, लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की या 3 प्रकारे ही आचारसंहिता लागू होत असते. तर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या आदर्श आचारसंहितेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत, लक्षात घ्या. तर काय असतं, निवडणुकांच्या दरम्यान सत्ताधारी पक्ष असतील किंवा वेगवेगळे राजकीय पक्ष उमेदवार निवडणूक प्रचारामध्ये घोषणा करत असतात, वेगवेगळ्या बैठका घेत असतात. यांच्या दरम्यान या लोकांचं वर्तन कसं असावं याची संपूर्ण नियमावली आचारसंहितेमध्ये समाविष्ट असते. म्हणजे वेगवेगळे पक्ष असतील, वेगवेगळे राजकीय पक्ष असतील, उमेदवार असतील, यांच्यामार्फत निवडणुका दरम्यान ज्या बैठका घेतल्या जातात, ज्या प्रचार सभा घेतल्या जात असतात, त्याच्यामध्ये या लोकांचं वर्तन कसं असावं या सगळ्याच्या गाईडलाईन आहेत या आचारसंहितेमध्ये असतात, लक्षात घ्या. मग पुढे जाऊन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की निवडणूक प्रचार करत असताना राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकरता मुख्य गाईडलाईन काय आहे. तर लक्षात घ्या की निवडणूक प्रचारादरम्यान कोणताही उमेदवार किंवा कोणताही राजकीय पक्ष अशा कोणत्याच घटकामध्ये सहभागी असणार नाही की ज्याच्यातून धार्मिक दंगा उद्भवतोय, भाषिक दंगा उद्भवतोय किंवा आंशिक तेढ निर्माण होतोय. याशिवाय उमेदवार किंवा राजकीय पक्ष ज्या गोष्टीमध्ये काही तथ्य नाहीये किंवा जी गोष्ट खरी नाहीये अशा खोट्या असलेल्या बाबींचे प्रदर्शन करू शकत नाहीत किंवा समर्थन देखील करणार नाहीत. कारण काय होतं, लक्षात घ्या की एखाद्या उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये किंवा एका भाषिक गटाबद्दल काहीतरी बोललं तर दंगा होण्याची शक्यता असते. म्हणून लक्षात घ्या, उमेदवारांच्या
उमेदवारांचं वर्तन या निवडणूक प्रचारादरम्यान कसं असावं याची मुख्य गाईडलाईन ह्या आचारसंहितेमध्ये दिलेली असते. महत्वाचा मुद्दा असा आहे, लक्षात घ्या, की या निवडणूक प्रचाराकरिता किंवा निवडणुकीचा जो प्रचार होत असतो याच्याकरता धार्मिक स्थळांचा वापर होऊ शकतो का? कारण भारतामध्ये विविध धर्माचे लोक आहेत, म्हणून धार्मिक स्थळांचा वापर होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. मंदिराचा वापर होऊ शकत नाही, मशिदीचा देखील वापर होऊ शकत नाही, अर्थात चर्चचा देखील वापर होऊ शकत नाही, गुरुद्वारा जो शीख लोकांचं धार्मिक स्थान आहे त्याचा देखील वापर होऊ शकत नाही, बौद्ध स्तूपाचा देखील वापर होऊ शकत नाही, अग्यारी जे पारशी लोकांचं धार्मिक स्थळ आहे त्याचा देखील वापर होऊ शकत नाही, किंवा ज्यू लोकांचं धार्मिक स्थळ आहे जे सिनेगॉग ज्याला म्हणतात, किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळांचा वापर निवडणुकीच्या मंचासारखा केला जाऊ शकत नाही. याशिवाय उमेदवारांच्या माध्यमातून जातीय किंवा सांप्रदायिक आधारावर मत मागता येत नाही, किंवा कुठलाही उमेदवार जातीच्या आधारावर किंवा संप्रदायाच्या आधारावर मत मागू शकत नाही. लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आचारसंहिता कोणत्या कायद्याने बनवलेली आहे? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहिता कुठल्याही कायद्याने बनवलेली नाहीये, तर ती वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मान्यतेने बनवलेली आहे आणि दिवसागणिक ती आणखीन काय होत राहते, ती सुदृढ होत आहे. लक्षात घ्या. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा राहतो की भारतामध्ये सर्वात प्रथम आचारसंहिता कोठे लागू करण्यात आली? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. लक्षात घ्या की आचारसंहितेबाबत आपण इतकं बोलतोय, तर आचारसंहिता कुठल्या भागात लागू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये 1960च्या दरम्यान ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रथमतः आचारसंहिता लागू करण्यात आली, आणि त्यानंतर 1962 मध्ये ज्या लोकसभेच्या इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली. महत्वाचा प्रश्न असा आहे की मतदानाचा दिवस आणि मतदान केंद्र याबाबत आचारसंहितेमध्ये काय तरतुदी आहेत? तर मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या केंद्राच्या आत अथवा सभोवतालच्या परिसरामध्ये 100 मीटर परिसरामध्ये कोणताही प्रचार केला जाऊ शकत नाही. कुठलाही उमेदवार असेल, कुठलाही राजकीय पक्ष असेल, यांना निवडणुकीचं जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरामध्ये त्यांचा वावर निर्बंध असतो किंवा त्यांच्या वावरावर निर्बंध घातलेले असतात, कारण मतदारांना काही प्रलोभन दाखवू नयेत किंवा मतदार आकर्षित होऊ नयेत, ही देखील बाब आचारसंहितेमध्ये इन्क्लूड असते. लक्षात घ्या. मग आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर काय? म्हणजे काय, कुठल्याही व्यक्तीच्या माध्यमातून किंवा कुठल्याही उमेदवाराच्या माध्यमातून किंवा राजकीय पक्षाच्या माध्यमातून आचारसंहितेचं उल्लंघन झालं असता राजकीय पक्ष अथवा उमेदवार यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास किंवा नियमांचं उल्लंघन केल्यास तर ते कायद्याचं उल्लंघन मानलं जातं आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. याशिवाय उमेदवाराची उमेदवारी देखील रद्दबातल केली जाऊ शकते. मग आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंत्रीगण, जे सत्ताधारी पक्षातले जे मंत्रीगण आहेत, ते शासकीय अधिकारी वर्गाचा वापर करू शकतात का? तर याचं उत्तर आहे नाही. लक्षात घ्या. कारण आचारसंहितेदरम्यान भारतातले सगळे शासकीय अधिकारी हे निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणून काम करत असतात, त्यामुळं ते कुठल्याही मंत्रीगणाकरता काम करू शकत नाहीत किंवा मंत्र्यांद्वारे त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही. शासकीय वाहनांचा वापर करता येतो का? तर याचंही उत्तर नाही असं आहे, कारण आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपापली शासकीय वाहनं, भले मग ते कार असेल किंवा विमान या प्रकारातलं कुठलंही असेल, तर ते शासन दरबारी जमा करावं लागतं, कारण आचारसंहितेदरम्यान पब्लिक प्रॉपर्टीचा वापर कोणालाही करता येत नाही. लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, आचारसंहिता आणि सर्वसामान्य लोक हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आचारसंहितेचा जो संबंध आहे तो फक्त राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यापुरता आहे. सर्वसामान्य माणसाला त्याच्या उल्लंघनाची काही देणं घेणं नाही आहे. आचारसंहितेचं पालन हे राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी करणं अपेक्षित असतं, सर्वसामान्य लोकांनी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आचारसंहितेमुळं देशामध्ये निवडणुका निष्पक्षपणे पार पडल्या जातात. आचारसंहितेमुळे निवडणुकीला एक पोक्तपणा येतो, हे लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला टेलिग्रामवर फॉलो करू शकता, इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. मी माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर दर दिवशी अशा वेगवेगळ्या क्विज अपलोड करत असतो. या क्विज आपण निश्चित सोडवा. आणि अजूनही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.